पंढरपूर नगरपालिका म्हटले की अनेकांच्या नजरेसमोर उभे राहते ते दोन नावांचे राजकारण, पांडुरंग परिवार आणि परिचारक घराणे. मागील जवळपास 4 दशकांपासून परिचारक गटाने नगरपालिकेच्या राजकारणात आपली ठाम छाप निर्माण केली आहे. शहराच्या राजकारणात विकास, संघटन, कार्यकर्त्यांची निष्ठा या 3 गोष्टींवर उभा असलेला हा गट आजही चर्चेचा विषय ठरतो. नुकत्याच झालेल्या नगरपालिका निवडणुकीतही स्वर्गीय सुधाकरपंत परिचारक यांच्या विचारांचा वारसा पुढे नेत सोलापूर जिल्ह्याचे माजी आमदार प्रशांतराव परिचारक यांनी जोरदार मुसंडी मारली. त्यांच्या नेतृत्वाखाली भाजपला जवळपास 24 नगरसेवक निवडून आले. या विजयाने विरोधकांना मोठा धक्का बसला. मात्र काही जातीय समीकरणामुळे नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत त्यांच्या उमेदवाराला पराभव स्वीकारावा लागला. परिचारक गटाकडून भाजपच्या तिकिटावर श्यामलताई लक्ष्मण शिरसट या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार होत्या. निष्ठेचा 35 वर्षाचा प्रवास. परिचारक घराण्याचे एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी नेहमीच निष्ठावंत कार्यकर्त्यांना न्याय दिला आहे. त्याच परंपरेतील एक महत्त्वाचे नाव म्हणजे माजी नगराध्यक्ष लक्ष्मणभाऊ शिरसट. गेल्या 35 वर्षापासून ते परिचारक घराण्याशी एकनिष्ठ राहिले आहेत. स्वर्गीय सुधाकरपंत परिचारक यांच्यासोबत त्यांनी अनेक वर्ष काम केले आणि आजही प्रशांतराव परिचारक यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक कार्यात सक्रिय आहेत. वडिलांचा वारसा पुढे नेणारा चेहरा. या राजकीय सामाजिक परंपरेचा वारसा पुढे नेणारे नाव म्हणजे माजी नगरसेवक आणि भाजपचे माजी शहराध्यक्ष विक्रम शिरसट. वडिलांकडून मिळालेली जनसंपर्काची परंपरा आणि परिचारक घराण्याची शिकवण या दोन्ही गोष्टींचा प्रभाव त्यांच्या कार्यपद्धतीत स्पष्ट दिसतो. फक्त स्वतःच्या प्रभागापुरते मर्यादित न राहता शहरातील कोणतीही समस्या समोर आली तर त्यावर आवाज उठवण्याची भूमिका त्यांनी कायम ठेवली आहे. त्यामुळे राजकारणासोबतच समाजकारणाचाही ओळख त्यांनी निर्माण केली आहे. संकट समयी पुढे येणारे नेतृत्व. कोरोना काळात मलेरिया विभागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या पगाराचा प्रश्न उपस्थित करून त्यासाठी पाठपुरावा करणे असो किंवा काही दिवसापूर्वी बाजारपेठेत एका कृषी दुकानाला लागलेल्या आगीवेळी जीवाची पर्वा न करता आग आटोक्यात आणण्यासाठी केलेले प्रयत्न असो, विक्रम शिरसट नेहमीच प्रत्यक्ष मैदानात उतरलेले दिसतात. याशिवाय स्वच्छ पंढरपूर, सुंदर पंढरपूर या संकल्पनेतून भाजपच्या वतीने नगरसेवकांना सोबत घेऊन नदीपात्रात स्वच्छता अभियान राबवण्याचा उपक्रम त्यांनी हाती घेतला. येऊ घातलेल्या रमजान सणाच्या पार्श्वभूमीवर शहरातील स्वच्छतेसाठी केलेल्या कामांचे व्हिडिओही त्यांच्या सोशल मीडियावर नुकतेच समोर आले आहेत. टीकेला उत्तर देणारा आवाज. पंढरपूर नगरपालिका निवडणुकीनंतर सत्ताधाऱ्यांकडून वारंवार परिचारक गटावर 40 वर्षात काय केले असा सवाल उपस्थित केला जात आहे. भाजपचे 24 नगरसेवक निवडून आले असले तरी या टीकेला उत्तर देताना फारसे नेते समोर येताना दिसत नाहीत. मात्र माजी नगरसेवक विक्रम शिरसट हे सातत्याने पुढे येत परिचारक गटाने 4 दशकात केलेल्या विकास कामांचा उल्लेख करत विरोधकांना प्रत्युत्तर देताना दिसतात. विशेष म्हणजे कोणत्याही पदाची अपेक्षा न ठेवता सामाजिक कार्यात सक्रिय राहतात. पदापेक्षा काम महत्त्वाचे. राजकारणात पद मिळाले तरच काम होते असा समज असताना विक्रम शिरसट यांची कार्यपद्धती थोडी वेगळी दिसते. पंढरपूरच्या राजकारणात अनेक बदल होत असले तरी निष्ठा, संघटन आणि समाजकार्य या 3 गोष्टीवर उभे असलेले असे चेहरे पुढील काळात शहराच्या राजकारणाची दिशा ठरवतील असे मत शहरातील राजकीय वर्तुळात व्यक्त होताना दिसते.